हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण रिसीट व्हाउचर आणि रिफंड व्हाउचर ह्या दोन कॉन्सेप्ट्स ज्या होत्या त्या स्टडी केलेल्या होत्या. त्या संदर्भात आपण टाइम ऑफ सप्लायची जी प्रोव्हिजन होती तीही बघितलेली होती. आता आपल्याला पुढचा जो पार्ट किंवा पुढचा जो पॉइंट बघायचा आहे तो रिव्हर्स चार्जच्या संदर्भातलं जे इनव्हॉइसिंग आहे, सेक्शन 31 सबसेक्शन 3 क्लॉज एफ आणि जी हे दोन क्लॉजेस आपल्याला आता स्टडी करायचे. ओके, सो ह्यासाठी आपण मुळात बेअर टेक्स्टवर जाऊया. का ते तुम्हाला मी सांगतो, पण कम टू द बेअर टेक्स्ट ऑफ दॅट सेक्शन 31 आणि तिथून आपण हे जे एफ आणि जी क्लॉजेस आहेत हे वाचू आणि मग आपण पुन्हा एकदा त्याचे कंटेंट्स काय काय असणार त्याच्याकडे जाऊ. ओके, स्टार्ट. सो क्लॉज एफ, आता ह्याच्यामध्ये बघा, हा सबसेक्शन आपण पूर्ण वाचला नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या सबसेक्शन 3 मधले सुद्धा आपण काही पार्ट कंप्लीट केलेले आहेत. सी रिवाइज इनव्हॉइस सबसेक्शन ए मध्ये ते आपण बघून झालंय. देन मे नॉट इश्यू टॅक्स इनव्हॉइस, ती प्रोव्हिजन आपण 4 क्लॉजेस कुठचे आहेत ते बघून झालेले आहेत. देन एक्झम्प्टेड साठी बिल ऑफ सप्लायची प्रोव्हिजन आपण स्टडी केलेली आहे. त्यानंतर रिसीट ऑफ ऍडव्हान्स साठी रिसीट व्हाउचर जे सांगितलेलं आहे ती प्रोव्हिजन आपण बघितली. त्यानंतर इथे रिसीट ऑफ ऍडव्हान्स जेव्हा आपण रिफंड करणार आहोत त्यावेळी जे रिफंड व्हाउचर इश्यू करायचे ती प्रोव्हिजन आपली बघून झाली. सो त्यातले दोनच सेक्शन राहिले, सब क्लॉज राहिलेले आहेत. त्यामुळे त्यानंतर हा जो अख्खा सेक्शन आहे सेक्शन 31 हा आपला स्टडी करून कंप्लीट होईल. ओके, सो क्लॉज एफ आणि क्लॉज जी. पहिला क्लॉज एफ वाचूया. अ रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सबसेक्शन 3 और सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 9 shall issue an invoice in respect of goods or services or both received by him from the supplier who is not registered on the date of receipt of goods or services or both. काय म्हटलं बघा, a registered person who is liable to pay tax under subsection 3 or subsection 4. Now what is subsection 3? 9 subsection 3, subsection 3 or subsection 4 of section 9. So 9.3 was mandatory reverse charge and 9.4 was reverse charge if any registered person is purchasing goods from unregistered supplier or procuring services from unregistered supplier. So at that time we have to pay tax under section 9 subsection 3 or 4. Now who is the person liable to pay tax? आता इथे person liable to pay tax in case of section 9.3 and 9.4 is always the recipient. आतापर्यंत आपण काय बघतोय की सप्लायर जो आहे तो टॅक्स पे करणार आहे. नाउ इन दिस केस हु इज लायबल टू पे टॅक्स? द रेसिपियंट. म्हणून तो आपण रिव्हर्स चार्ज म्हणतो ना. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम का म्हणतो? द रेसिपियंट त्याच्यावरचा टॅक्स पे करतो गव्हर्नमेंटला डायरेक्टली. सो हा जो रेसिपियंट आहे ह्याने इनव्हॉइस इश्यू करायचंय. थोडं ऐकायला विचित्र वाटतं किंवा बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं. आता हे ह्या ठिकाणी सप्लायर कोण आहे? तर सप्लायर अशी व्यक्ती आहे की जी रजिस्टर्ड असेल किंवा नसेल पण ती टॅक्स पे करण्यासाठी लायबल नाहीये. मग टॅक्स पे करण्यासाठी लायबल कोण आहे? तर रेसिपियंट लायबल आहे. मग या ठिकाणी रेसिपियंटनेच इनव्हॉइस इश्यू करायचं आहे इनवर्ड सप्लायचं. थोडक्यात परचेस ऑफ गुड्स किंवा परचेस ऑफ सर्व्हिसेस लायबल टू रिव्हर्स चार्ज असं इनव्हॉइस आपणच इश्यू करायचं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की आपण सप्लायरला इनव्हॉइस कसं द्यायचं? सो अल्टिमेटली इट विल बी अ सेल्फ डॉक्युमेंटिंग और सेल्फ इनव्हॉइसिंग. आम्ही इनव्हॉइस प्रिपेअर करायचं आणि आमच्याच फाईलला रेकॉर्ड करून ठेवायचं. लक्षात येत आहे? बिकॉज तुमच्या सप्लायरला काही देणं घेणं नाहीये ना त्या इनव्हॉइसशी. So you might be, as a policy, you can issue that invoice and give a copy to your supplier who is not registered or who is not liable to pay tax. But he will not be concerned with that invoice because he is not going to do anything with that. But you have to keep one copy with yourself as you are going to pay tax on basis of that invoice. So RCM invoicing or invoice in case of reverse charge is actually self invoicing. आम्हीच जे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोक्युअर करू, इनवर्ड सप्लाय जो होईल, परचेस करू, त्याचा इनव्हॉइस आम्ही प्रिपेअर करणार आहोत. ओके, आणि कधी पुढे काय म्हटलं, पण आता ह्याच्यामध्ये पुढची महत्वाची गोष्ट काय आहे की शॅल इश्यू इनव्हॉइस in respect of goods or services are both received by him from the supplier who is not registered on the date of receipt of goods or supply of services. नाउ आता 9.4 ची जी ओरिजिनल प्रोव्हिजन होती ज्या केसमध्ये तुम्ही अनरजिस्टर्ड सप्लायर कडून काहीही परचेस केलं तरी रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होता, ही प्रोव्हिजन आता नाही. आता ही फक्त बिल्डरच्या केसमध्ये, म्हणजे प्रमोटर ज्याला रिअल इस्टेटच्या केस सेक्टरमध्ये म्हणतात, त्या प्रमोटरने जर 80% पेक्षा जास्त अमाऊंट प्रोक्युअर केली असेल तर त्याच्यावरती ऍप्लिकेबल होतो. सो आणि 9.3 मध्ये जे काही स्पेसिफाईड सर्व्हिसेस सांगितलेले आहेत त्या जर आपण
ज्या स्पेसिफाईड सप्लायर्स कडून परचेस केल्या असतील तर त्याच्यावरती आपल्याला रिव्हर्स चार्ज पे करावा लागतो. नाउ हिअर देअर आर टू पॉसिबिलिटीज. ओके, की 9.3 अँड 9.4 जो आहे, 9.4 ला कंपल्सरीली अनरजिस्टर्ड असणार आहे. सो इथे प्रश्न आहे 9.3 मध्ये देअर आर टू पॉसिबिलिटीज. इथे फक्त इथे URD लिहितो, अनरजिस्टर्ड डीलर और अनरजिस्टर्ड सप्लायर. नाउ 9.3 च्या केसमध्ये देअर आर टू पॉसिबिलिटीज दॅट आयदर सप्लायर इज रजिस्टर्ड और सप्लायर इज नॉट रजिस्टर्ड. So there are two possibilities. In this case, if supplier is not registered, ह्या दोन केसेस मध्ये आपल्याला त्याचं इनवॉइस जे आहे ते प्रिपेअर करायला लागेल अंडर दिस क्लॉज. नाउ इफ ही इज रजिस्टर्ड, म्हणजे जर GTA आहे आणि GTA स्वतः रजिस्टर्ड आहे GST अंडर, तर GTA काय करेल, GTA विल इश्यू टॅक्स इनवॉइस showing all the details, but in last detail, ह्याचा आपण एक क्लॉज बघितला ना जेव्हा आपण इन्व्हॉइसिंगच्या प्रोव्हिजन किंवा इन्व्हॉइस डिटेल्स बघितले रूल 46 च्या अंडर, इज टॅक्स इज प्लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, तिथे तो येस म्हणेल. लक्षात येत आहे तुम्हाला? तो क्लॉज जर बघायचा असेल तर आपण त्या क्लॉज वरती जाऊया. रूल 46 च्या अंडर जे कंटेंट्स आहेत, येस. सी, हा जो कंटेंट आहे ना 14th नंबरचा पॉइंट, वेदर टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, जेव्हा तुमचा सप्लायर रजिस्टर्ड आहे आणि तरी सुद्धा तो सप्लायर RCM च्या अंडर येतोय, तर सप्लायर टॅक्स इनव्हॉइस इश्यू करेल. पण हा जो पॉइंट असं वाक्य लिहिल की वेदर टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, येस. म्हणजेच याचा अर्थ हा जो सप्लाय किंवा हे जे इनव्हॉइस मी ज्या सप्लायसाठी प्रिपेअर करतोय याच्यावरचा टॅक्स हा रेसिपियंटने पे करायचा आहे, सप्लायरने नाही. लक्षात येतंय? त्यामुळे आता ज्या ठिकाणी सप्लायर अनरजिस्टर्ड आहे 9.3 च्या अंडर, म्हणजे एखादा GTA अनरजिस्टर्ड आहे तरी रिव्हर्स चार्ज लागतोच, कारण 9.3 मध्ये असं कुठेही म्हटलेलं नाहीये की सप्लायर रजिस्टर्ड असो किंवा नसो. ठीक आहे, तिथे असंच म्हटलेलं आहे की तू हा सप्लायर, ही रेसिपियंट आणि ही सर्व्हिस जर असेल तर RCM ऍप्लिकेबल होईल. सो जर अनरजिस्टर्ड सप्लायर असेल आणि त्याने सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल किंवा गुड्स प्रोव्हाइड केली असेल अंडर 9.3 किंवा अंडर 9.4 प्रमोटरने म्हणजे बिल्डर किंवा डेव्हलपरने जर 80% पेक्षा जास्त किंवा 80% पेक्षा कमी अमाऊंट ही रजिस्टर्ड कडनं खरेदी केली नसेल, ती कंडिशन त्यांनी दिले पुढे. सो बिल्डर वरती रेस्ट्रिक्शन काय आहे की त्याच्या टोटल सप्लाय पैकी 80% ऍटलिस्ट सप्लाय जो आहे तो त्याने रजिस्टर्ड पर्सन कडून करायला हवा. जर त्याने 70% सप्लाय रजिस्टर्ड पर्सन कडून केला तर हा जो ऍडिशनल 10% आहे ह्याच्यावरती त्याला 9.4 च्या अंडर रिव्हर्स चार्ज पे करावा लागतो, बिकॉज दिस 10% इज नॉट परचेस्ड और नॉट प्रोक्युअर्ड फ्रॉम अ रजिस्टर्ड डीलर और रजिस्टर्ड टॅक्स पेअर. 20% चा बेनिफिट न दिलेला आहे की 20% तुम्ही अनरजिस्टर्ड कडून परचेस करू शकता, बट इफ यू आर गोइंग टू परचेस मोर दॅन दॅट देन यू हॅव टू पे अमाउंट टॅक्स अंडर RCM ऑन दॅट अमाउंट. करेक्ट? सो अशी जर केस असेल की ज्या ठिकाणी तुमचं सप्लायर रजिस्टर्ड नाहीये आणि त्या ट्रान्झॅक्शन वरती रिव्हर्स चार्जच्या अंडर रेसिपियंटला टॅक्स पे करावा लागणार आहे, तर त्या ठिकाणी रजिस्टर्ड पर्सन इज लायबल टू पे टॅक्स अंडर सबसेक्शन 3 और 4, म्हणजे कोणता रेसिपियंट, दॅट रेसिपियंट विल इश्यू इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड बाय हिम. सो हायलाइट दिस पॉइंट की ह्या ठिकाणी तो रिसिव्ह केलेल्या सप्लाईज वरती टॅक्स पे करणार आहे. अँड ऑन द डेट केव्हा इश्यू करेल, ऑन रिसिट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, ज्या दिवशी तो इनवॉइस त्याला मिळेल, त्याला गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोक्युअर केलेल्या मिळतील त्या दिवशी तो इनवॉइस इश्यू करेल. आता इथे अशी पॉसिबिलिटी आहे की 9.3 च्या अंडर ही जी कॅटेगरी बघितली आपण, या दोन ठिकाणी सप्लायर काहीतरी एक कच्चं इनवॉइस देऊ शकतो, त्याला आपण अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट म्हणतो, कारण त्याला काही GST ऍक्टच्या प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल नाहीयेत ना, बिकॉज इज नॉट रजिस्टर्ड. सो देअर माइट बी पॉसिबिलिटी तो काहीतरी एक इनवॉइस इश्यू करेल. इट मे नॉट बी containing that contents which are under rule 46 required. सो रूल 46 जे काही कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये मे बी काही कुठेही दिलेलेही नसतील. सो असं जर असेल तर त्याच्या इनवॉइसला काही GST ऍक्ट मध्ये रिलेव्हन्स नाहीये. लक्षात येत आहे? पण त्या केसमध्ये तुम्हाला इनवॉइस इश्यू करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ते इनवॉइस सप्लायरला द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे म्हटलेलं नाही, तुम्ही ते प्रिपेअर करायचं आहे, इश्यू करायचं आहे, एवढंच सांगितलेलं आहे. लक्षात येते? सो दिस वॉज क्लॉज F. नाउ लेट्स कम टू क्लॉज G. Clause G, registered person is liable to pay tax under subsection 3 or subsection 4 of section 9 shall issue a payment voucher at a time of making payment to the supplier. म्हणजे ज्यावेळी RCM च्या अंडर आपण टॅक्स पे करणार आहोत ऍज अ रेसिपियंट, ज्यावेळी तुम्ही सप्लायरला पेमेंट कराल त्यावेळी तुम्हाला पेमेंट व्हाउचर नावाचं डॉक्युमेंट प्रिपेअर करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये काही कॉमनली जे डाऊट्स रेज होतात ते, आता ह्या ठिकाणी पेमेंट व्हाउचरला सप्लायर रजिस्टर्ड आहे किंवा नाही हे विचारलेलं नाहीये, म्हणजेच याचा अर्थ पेमेंट व्हाउचर ह्या तिन्ही केसेसमध्ये आपल्याला इश्यू करावं लागेल. पण तुम्हाला जे इनव्हॉइस इश्यू करायचे ते मात्र जर सप्लायर रजिस्टर्ड नाहीये तेव्हाच इश्यू करायचे.
तर जर सप्लायर रजिस्टर्ड असेल तर सप्लायरच टॅक्स इनव्हॉइस इश्यू करेल, त्याच्यामध्ये लिहिल की टॅक्स इज लायबल टू पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. पण जर सप्लायर रजिस्टर्ड नाहीये तर तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस इश्यू करावं लागतं. पण पेमेंट व्हाउचर मात्र सगळ्या केसमध्ये इश्यू करावं लागतं, सप्लायर रजिस्टर्ड असो किंवा नसो. सो पेमेंट व्हाउचर इज अ प्रूफ दॅट यू आर मेकिंग पेमेंट टू युअर सप्लायर and if that transaction is taxable under reverse charge mechanism. So this is इनव्हॉइसिंग इन केस ऑफ रिव्हर्स चार्ज. सो पेमेंट व्हाउचर केव्हा, आता प्रत्येक पेमेंटला इनव्हॉइस इश्यू पेमेंट व्हाउचर इश्यू करावा लागेल का? नो नीड. ज्या ट्रान्झॅक्शनवर रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होतोय अशा सप्लायर्सना जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्याच केसमध्ये फक्त पेमेंट व्हाउचर इश्यू करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ पेमेंट व्हाउचरला कंपल्सरीली मागे टॅक्स इनव्हॉइस असेलच असं नाही. हा, ते एकतर तुम्ही इश्यू केलेलं असेल किंवा त्या सप्लायरने दिलेलं असेल. ओके, सो तुम्हाला पेमेंट व्हाउचर हे सगळ्या केसमध्ये इश्यू करायचं आहे, पण टॅक्स इनव्हॉइस मात्र तुम्हाला इश्यू करायचं आहे परचेससाठी. ही सेपरेट केस विशेष महत्व का आहे, तर या ठिकाणी अदरवाईज ऑल केसमध्ये आपण सप्लायरच्या पोझिशनमध्ये असतो, पण या केसमध्ये आपण ऍज अ रेसिपियंट इनव्हॉइस इश्यू करतोय. म्हणजे हे इनव्हॉइस इनवर्ड सप्लायसाठी ऑब्व्हियसली आपल्या परचेसेससाठीच आहे. सो ही कन्सेप्ट थोडी नवीन आहे, म्हणून ही जास्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आता हे सेल्फ इनव्हॉइसिंग आहे, हे डॉक्युमेंट आपल्याला तयार करून आपल्याच फाईलला लावून ठेवायचं असतं. प्रॅक्टिकल तुम्हाला सांगून ठेवतो, एक्झाम मध्ये लिहू नका असं की आपल्याच फाईल लावून ठेवायचं असतं. एक्झाम मध्ये लिहायचं इश्यू इनव्हॉइस, पण प्रॅक्टिकली स्पीकिंग ते इनव्हॉइस तुम्ही सप्लायरला द्या न द्या त्याच्याशी काही सरकारला देणं घेणं नाहीये. गव्हर्नमेंट इज जस्ट सेइंग दॅट यू हॅव टू इश्यू इनव्हॉइस बिकॉज ऑन द बेसिस ऑफ दॅट इनव्हॉइस यू आर गोइंग टू पे टॅक्स टू दी गव्हर्नमेंट. Okay, so this is clause F and clause G. Now let's come to the details of your payment voucher. Yes, so come here. नाउ 9(4) च्या अंडर टॅक्स कुठे पे करायला लागतो त्यांनी इथे परत समरी दिली आहे की बिल्डर ऑब्लिक प्रमोटर इज रिक्वायर्ड टू पे जीएसटी रिव्हर्स चार्ज बेसिस अंडर 9(4) इन वन और मोर ऑफ द फॉलोइंग केसेस. Builder or promoter must purchase 80% of inputs and input services used in supplying the service from registered person. In case shortfall is required to pay tax under reverse charge on such inward supplies to the extent of short of 80% of inward supplies from registered supplier. म्हणजे काय, तर 80% त्यांनी रजिस्टर्ड कडून घ्यायला पाहिजे. जर त्यांनी 60% घेतले असतील तर उरलेल्या 20% वरती आरसीएम पे करायचं आहे. जर त्याने 50% घेतले असतील तर उरलेल्या 30% वरती आरसीएम पे करायचं आहे. जर त्याने 75% घेतले असतील तर 5% जे इनवर्ड सप्लाईज अनरजिस्टर्ड कडून प्रोक्युअर केले त्याच्यावरती आरसीएम चे अंडर टॅक्स पे करायचा आहे. त्याच्यानंतर सिमेंट जे आहे जर ते अनरजिस्टर्ड पर्सन कडून परचेस केलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला रिव्हर्स चार्ज बेसिसवर टॅक्स पे करायला लागतो. आणि कॅपिटल गुड्स जे आहेत ते जर प्रमोटरने परचेस केले असतील तर त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागतो अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. ओके, सो हे त्याच्या प्रोव्हिजन्स सांगितलेल्या आहेत. आता इथे पेमेंट व्हाउचर, आता टॅक्स इनव्हॉइसचे डिटेल्स काय असणार आहेत ते सेम आहेत, ते बदलणार नाहीयेत. तुम्हाला जे इनवर्ड सप्लायसाठी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायचे अंडर क्लॉज एफ ते तुम्ही वरती जे रूल 46 ला बघितलं ना 15 डिटेल्स तेच मेन्शन करायचे आहेत. आता पेमेंट व्हाउचर मध्ये कुठचे डिटेल्स करायला लागतील तर त्याच्यामध्ये नेम ऍड्रेस, त्याच्यानंतर कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर, त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू, रेसिपियंटचे डिटेल्स, डिस्क्रिप्शन, अमाऊंट पेड, रेट ऑफ टॅक्स. आता हा रेट ऑफ टॅक्स म्हणजे काय, रेट ऑफ टॅक्स ऑन विच यू आर गोइंग टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज, अमाऊंट ऑफ टॅक्स, प्लेस ऑफ सप्लाय अँड सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर. सो हे पर्टिक्युलर्स तुम्हाला पेमेंट व्हाउचर वरती मेन्शन करावे लागतात. ओके, आय थिंक आपण तिन्ही प्रकारची जी व्हाउचर्स आहेत ती बघितलेली आहेत. त्याचबरोबर आपण रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये इनव्हॉइसिंग काय आहे तेही बघितलेलं आहे. सो एक हा पॉइंट जो आहे तो आपला कव्हर झालाय. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्पेशल केसेस ज्या आहेत त्या बघूया की ज्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटच्या ऐवजी किंवा टॅक्स इनव्हॉइस वरती काही डिटेल्स हे ऑप्शनल आहेत किंवा काही डिटेल्स काही स्पेशल केसमध्ये ऍडिशनली मेन्शन करावे लागतात. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करू. तर एक चार्ट दिलेला आहे तो आपण बघणार आहोत आणि मग डिलिव्हरी चलनाचे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते आपल्याला तिथे बघायचे. देन वी विल एंड अप विथ इनव्हॉइसिंग स्पेशल प्रोव्हिजन्स आणि मग आपल्याला डेबिट नोट क्रेडिट नोटचा एक चॅप्टर आहे की जो आपण ऍट लास्ट ठेवणार आहोत किंवा हा चॅप्टर संपल्यानंतर आपण कधीतरी तो चॅप्टर बघणार आहोत. सो आता मी तो बाजूला ठेवतोय. देन वी विल कम टू हे दोन छोटे सेक्शन्स आहेत मध्ये 32 आणि 33 अँड देन वी विल स्टार्ट विथ ई-वे बिल प्रोव्हिजन. सो ई-वे बिल हा पार्ट थोडा लेंदी आहे आणि थोडा प्रॅक्टिकल आहे. सो आपण तो व्यवस्थित समजून घेऊ अँड देन द चॅप्टर विल बी एंडेड. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर आपण जे स्पेशल काही डिटेल्स मेन्शन करावे लागतात ते स्टडी करू. बाय.